लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की पार्थ किचन मध्ये येतो तर नंदिनी तिथे असते। पार्थ म्हणतो की बरेच दिवस झाले आपल्याला एकांकित बोलणं झालं नाही। तर नंदिनी काल रात्री घडलेला प्रकार आता पार्थला विचारू लागते की अचानक तुम्ही एवढे टोकातच पाऊल का उचलला असेल, तर तुमचा स्वभाव खूपच शांतपणे आहे, मग तुम्ही रम्यावर डायरेक्ट एवढे टोकाचे आरोप केले। तेव्हा पार्थ म्हणतो की तो सगळ्या रम्याचा प्लॅन होता, तिला काव्याला पपई खाऊन घालायची होती। आता काव्यालाच कळत नाही की रम्या तिला मॅनिप्युलेट करते। तेव्हा नंदिनी म्हणते की मलाही विजयचा थोडा खटकू लागले। तेव्हा पार्थ म्हणतो की काय म्हणायचं तुम्हाला। तेव्हा नंदिनी म्हणते की त्याच वेळी विजय तिथे कसा आला, त्याच वेळी विजयचा घरी येणं, त्यांनी तुम्हाला धमकावायचं, हे सगळं मला वेगळंच प्रकरण वाटते। पार्थ म्हणतो की जर असं काही असेल तर मी त्या दोघांनाही सोडणार नाही। नंदिनी म्हणते की हे बघा, आपण अगोदर त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे, मग संपूर्ण कुटुंबासमोर त्यांना उघडून पाडून, त्यामुळे पार्थ नंदिनी आता विजय आणि रम्याच्या विरोधात पुरावे गोळा करू लागते।